शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय जगदीश भैया गुरखुदे, अनिलजी जगताप, सचिनजी मुळूक, राजेंद्रजी मस्के, योगीजी क्षीरसागर, हेमंतजी क्षीरसागर, पाटणकर महाराज, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा कार्यक्रम सुरू आहे, ते परशुरामजी गुरखुदे, वैभवजी वाघ, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सर्व. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादा माणूस गेल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक होणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक उभा राहत असतील तर ती त्यांच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रातल्या त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर महाराज मंदिराच्या बाहेर आले आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीये. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी त्या मंदिरात दर्शन घेतलं असेल, अनेकांनी तो परिसर निहाळला असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. खरं तर नसते बांधले तरी आताच्या भाषेत म्हणता आलं असतं महाराजांना, तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो. पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. महाराजांना राष्ट्र निर्माते का म्हणतो याचं कारण जे आहे ते या त्यांच्या व्यापकतेत आहे. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर आले. महाराजांनी शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण चौथ्या बाजूचं उत्तरेचं गोपूर बांधायचं राहिलंय. आणि महाराजांना म्हटलंय अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी तत्काळ आंध्र प्रदेश मधले काही मजूर बोलावले, त्यांना सांगितलं की अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल. मजुरांनी रक्कम सांगितली, महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं आणि सगळे मजूर एकत्र बसले. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकाने शिखराचे दर्शन घेतले, कित्येकांच्या ध्यानी आले चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. हा राजा सतत आपल्या समोर असायला हवा. राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल. अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. इथंच महाराजांनी एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केले. काळाच्या ओघात ते पडून गेलं. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे. कधी गेला तर आंध्र प्रदेश मध्ये ते बघून या. महाराज दक्षिण दिग्विजय करून कर्नाटकच्या दिशेने निघाले. येता येता बेलवाडी नावाचा एक ठाणा आहे. मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारांनी तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई पाहत होता. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणेही जिंकावं. कोणी सावित्रीबाई म्हणून आहे, सहज पराभूत करता येतील. दादाजींनी मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवटाने जिद्दीच्या, त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईने आपला पराभव केला. हे जर महाराजांना कळलं तर दादाजीने बलाढ्य फौज उभा केली आणि पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक वळाल्या. स्वतःच तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं
आणि म्हणाल्या, आता चला. तानाबाळ घेतलेल्या सावित्रीबाई महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरदिशी पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीश नको. महाराजांनी आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत स्मित केलं. चिटणीसाला इशारा झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आले आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो, हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना, कैसा राजा, कैसा राजा. माझं राज्य ताब्यात राहिलं बाजूला, मला सजा देणं तेही राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण म्हणून चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो. माझ्या मुलाला आपला भाचा मानतो, दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करतो. ऐसा राजा होणे नाही. धन्य या राजांची ही कीर्ती लोकांच्या चिरंतन ध्यानी राहिली पाहिजे. म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी महाराजांचं एक शिल्प तयार केलं. महाराज बसले, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे. महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी त्या सावित्रीबाई देसाई उभा आहेत. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे. त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांचं पहिलं मंदिर जर कुठं उभा राहिलं असेल तर या सावित्रीबाई देसाईंनी ते यादवाड मध्ये उभा केलेलं आहे. महाराजांच्या हयातीत महाराजांनी आपल्या सैनिकांना स्पष्ट सूचना दिल्या, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. पण कुठल्या शेतकऱ्यांच्या? आपल्या राज्यातल्या तर नाहीच. शत्रू राज्यात असाल, शत्रू राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, बाई माणसाला धक्का लावायचा नाही. मंदिर, मस्जिद, चर्च हात लावायचा नाही. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की मुळातच हा देश नाना जाती विविध पंथ अनेक धर्मांचा, या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण. ते एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण करणं कठीण आणि एकत्व निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व पेरणं महाकठीण. पण हे विलक्षण महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपानं इथं करून दाखवलं. काय विलक्षण कार्य आहे. आजही 350 वर्ष उलटली, पण क्षेत्र कुठलंही असो, प्रांत कुठलाही असो, आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच असतात. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. वंगभंगाची चळवळ बंगालमध्ये सुरू झाली आणि रवींद्रनाथ टागोरांनी या वंगभंगाच्या चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मांडलं. जयस्तो शिवराय या नावाने त्यांनी कविता लिहिली आणि ती बंगालमध्ये सगळीकडे प्रसारित केली. महाराजांच्या त्या कवितेच्या विचारातून वंगभंग चळवळ यशस्वी झाली. खर तर तामिळनाडूमध्ये जाती विरोधी चळवळ सुरू झाली. त्यावेळी त्या चळवळीला गती द्यायला तिथे एक नाटक तयार करण्यात आलं आणि ते नाटक होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि त्या नाटकाचं काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत होते अभिनेते गणेशन, म्हणजे आताच्या अभिनेत्री रेखाचे वडील गणेशन. ते नाटक तामिळनाडूमध्ये इतकं झालं आणि गणेशन यांनी शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की तिथपासून त्या गणेशांना आजता गायक शिवाजी गणेशन म्हणूनच ओळखलं जातं. ही सगळ्यात मोठी गोष्ट. कृष्णधन घोष नावाचे बंगालचे एक सद्ग्रस्त पाश्चात्य विचारसरणीचे
त्यांना असं वाटत होतं की आपला मुलगा सुद्धा पाश्चात्य विचारसरणीचाच झाला पाहिजे. त्यांनी त्यांना परदेशातच शिकायला ठेवलं. तरुण झाले, शिक्षण संपलं, ते भारतात आले. आता त्या कृष्णधन घोषनं म्हटलं आपला मुलगा पूर्ण पाश्चात्य विचारसरणीचा झाला असेल, पण तो मुलगा इथं आला. त्यांच्या मुलाचं नाव होतं अरविंद घोष आणि ते इथल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झाले. तदनंतर ते अध्यात्म क्षेत्राकडे वळाले. या अरविंद घोषांनी म्हणजे योगी अरविंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एक कविता लिहिली आहे. तो रणसंग्राम होता बाजीप्रभूंच्या पावनखिंडीचा. आणि योगी अरविंद असं म्हणतात की ही लढाई फक्त राज्यासाठी प्रांतासाठी नव्हती, तर भारतीय संस्कृतीच्या रक्षणाची ही लढाई होती जी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि ज्यात भारतीय संस्कृतीचं यश अनेकांनी असंख्य पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर केला. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यावर कडे कपाट्यावर महाराजांच्या कर्तृत्व रेखा आजही तुम्हाला दिसते. त्यांची ही जिवंत स्मारक आहेत. दर्यावर स्वतःची हुकूमत असावी, कारण महाराजांनी लक्षात घेतलं राज्य उभा करणं सोपं आहे पण राज्य टिकवणं कठीण. या मातीमध्ये पूर्वी राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं हिंदू साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण हे स्वराज्य उभा करू आणि कदाचित तेही नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांनी पहिला विचार केला तो या स्वराज्याला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं स्वराज्याला म्हणजे महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. आणि महाराजांनी हिंदुस्थानातलं पहिलं आरमार उभा केलं. सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. दर्यावर हुकूमत या हेतूनच जंजिऱ्याला बगल देता यावी यासाठी महाराजांनी दर्यातच सिंधुदुर्ग किल्ला उभा केला, जणू दुसरी लंका. या सिंधुदुर्गाचं बांधकाम पाहण्यासाठी महाराज गेले आणि सिंधुदुर्गाचं बांधकाम पाहता पाहता अचानक महाराजांचा पाय तिथल्या ओल्या गिलाव्यावर पडला आणि महाराजांच्या पायाचा ठसा तिथं उमटला. महाराज म्हटले अरे रे, पण कामगार म्हणाले महाराज धन्य झालं, आम्हाला असं वाटत होतं की आपण इथं सतत असायला हवं, पण आज आपल्या या पदचिन्हाच्या रूपानं आपण इथंच असल्याचा आम्हाला सतत भास होत राहील. तोपर्यंत महाराजांचा हात तिथल्या चुन्याच्या गिलाव्यावर पडला आणि कामगारांनी तोही महाराजांचा ठसा जतन करून ठेवला. पुढं जिजाऊ राणी साहेबांनी त्याच्यावर काचेची कुंडलं केली आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे सिंधुदुर्गावर तुम्हाला आजही दिसतात. महाराजांच्या हयातीत उभा राहिलेलं महाराजांचं हे तिसरं जिवंत स्मारक आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गला पण सगळं हे उभा करताना ही सुरुवात झाली तरी कशी, कशाच्या बळावर महाराजांनी हे सगळं केलं. 12 वर्षाचे होते. शहाजीराजांनी मासाहेब जिजाऊंनी ठरवलं, स्वतःचा संसार बाजूला सरला आणि स्वराज्याचा प्रपंच उभा करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि ठरलं थोरले संभाजीराजे शहाजी राजांबरोबर कर्नाटकातच राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत महाराष्ट्रात येतील आणि शिवबाराजे महाराष्ट्रात राज्य उभा करतील. ठरलं. 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले. आता आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं. आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो. डबा. आई सांगते नीट जा, नीट ये. आणखी सांगते काळजीनं बसमध्ये बसताना मधल्या सीटवर बस. बाळ म्हणतं का नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, तू जगला पाहिजे. काळजी. शहाजीराजांनी आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला काय दिलं. ध्येय दिलं, स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राच्या हातावर सोपवली. काय होता मुद्रेत. प्रतिपक्ष चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय. प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण विश्वास आहे. अजून महाराज बेंगलोरातच आहेत, पुण्यात जायचे आहेत, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे, तरी शहाजीराजे सांगतायत होय तुम्ही राज्य उभारणारच. कोण खात्री आहे. महाराजांनी असं विचारलं का, जमेल का, कराल का.
होईल का? सवालच नाही, जमणारच. आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. कौतुकासारखी दुसरी प्रेरणा नाही. विश्वास द्या, विश्वास द्या. 12 वर्षाचे शुभाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात आले. उद्ध्वस्त झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे. रायरावानं गडवाचा नांगर ठरवला होता. सगळी भूमी उजाड करून टाकली. राज्य करायचं, जहागिरी चालवायचे, पण होतं कोण तिथं? जीव वाचवण्यासाठी सगळे परगंदा झाली. अशा वेळी मासाहेब जिजाऊने घातली साथ, या परत या, परत या गावात. आणि रयत्यांनी विचारलं कुणाच्या भरोशावर? आणि कडाडल्या जिजाऊ, तुमच्या शुभराजांच्या भरोशावर. या राजे समर्थ आहेत. पण त्याच वेळी रयत्यांनी बोट दाखवलं. मातीच्या उरात रोल्या गेल्या पहा इकडं, आणि विचारलं कसं यावं, कसं यावं? इथं आलो तर आमचा निर्वंश होईल. आणि त्याच सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली, दूर भिरकावून दिली, अंधश्रद्धेचं झोकड झुगारलं आणि कडाडल्या मासाहेब, मी राहीन इथं, उद्या माझा झाला निर्वंश तरी. काय विश्वास पूर्ण कृती आहे. ध्येय दिलं शहाजी राजांनी. आणखी काय दिलं हो येताना? छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःच असं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला आणि सांगितलं उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या. पण त्याच वेळी सांगितलं पण ध्यानी घ्या राजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते, कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे. हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा आहे. हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, त्यागाचा आणि समर्पणाचा. राजे, हा भगवा भगवा फडकत राहू द्या. काय विशाल स्वप्न आहे. 12 वर्षाचे शुभाराजे पुण्यात येऊन ते कार्य करायला लागले. लोकांच्या मनामध्ये बळ भरलं. 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराजांनी गोळा केली. होतं काय महाराजांकडे? सैन्य होतं नाही, संपत्ती नाही, फक्त ध्येय होतं. स्वराज्य उभा करायचं आहे. शून्यातनं विश्व उभा करणारे राजे, असं महाराजांचं आम्ही जे वर्णन करतो ना, ते एवढ्यासाठी. 13, 14, 15 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे. दूरवर एखाद्या जंगलात जायचे. जंगलातातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं, युद्धाचं शिक्षण, प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपलं जंगलात काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शुभाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशीर लपवून ठेवतो आणि विटीदंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपलं आत काय चाललंय ते. त्या दिवशी शुभाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा, युद्धाचं शिक्षण, प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याच वेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडा पोरग येताना. तसं खुनेचं पोर थररलं, नीट निरखून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शुभाराजांना कळवायची की कुणी अनोळखी येत आहे, सावध राहा. शुभाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशीर लपवून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या. विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभं राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुन्याचं पोर म्हणलं, तू तमातच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुन्याचं पोरग आत गेलं. राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजे म्हणले, तसं दे पाठवू ना. बहिर्जी आत आला. राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलं सरे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं असं उचल, ये 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 ये, आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. काय? नाही, बापाला सांगावा दिला असता राज. राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून.
बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू काजी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही ते. तसं बहिर्जी महाराजांना म्हणाल, महाराज त्या खुन्याच्या पोराला सांगा की या दिवसात मोर वरडत नाही. नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? आयत गवसून झाला राजा. राजाने माणसा गोळा केली, त्याशी तऱ्याखुऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगामध्ये अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा आणि इस्रायलची मोसाद ही गुप्तहेर यंत्रणा जगात क्रमांक 1 ची समजली जाते. पण ही इस्रायलची मोसाद गुप्तहेर यंत्रणा सांगते, आम्ही बहिर्जी नाईकांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेला आमचे आदर्श मानतो. जे आहे त्या साऱ्यांचा उपयोग महाराजांनी स्वराज्यासाठी करून घेतला. आपल्याकडे काही नाही म्हणून महाराज स्वस्त नाही बसले. अहो बघा ना, 1645 साली महाराजांनी राजगड घेतला. बेवसाऊ होता. आता तो बेवसाऊ म्हणजे तिथं काहीच नसलेला, न बांधलेला. आता तो घेतला तर बांधून काढायला हवा, बांधायचा तर पैसे हवेत. महाराजांकडे संपत्ती आहे कुठं? मग महाराज असं म्हटले का, मग घेतला राजगड तर बांधायला हवा, बांधायचा असेल तर फंड्स हवेत. आता ते आहेत तरी कुठं? मग कशाला घ्या, बघू ना फंड्स वगैरे आल्यावर. नाही, थांबले नाहीत महाराज, पुढं बघू. त्यांनी 1645 ला राजगड घेतला आणि 1646 ला तोरणा जिंकला. आणि तोरण्याचं काम चालू असताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 6 खंडे सापडले आणि त्या संपत्तीतून महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय, तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहते. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढलेला. मोगलांची फौज 5 लाख आणि महाराजांची 20,000. मग महाराज असं म्हटले का, त्यांची 5 लाख आहे, आपले 20,000 डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नाही, पुढचं पुढं बघू, संघर्ष तर सुरू करू. 20 तर 20, बघूया काय होतंय ते. संघर्ष सुरू झाला. पण त्याच 1670 ला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून गडावर निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शिल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावर न जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत्यांना सांगू लागले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे. खणा खणा खणा. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 7-8 फूट गेले. दगडी भिंत सापडली. उकरली. 27 घागरे आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं. आणि त्या संपत्तीच्या बळावर महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष तीव्र केला. तुम्ही चांगल्या कार्याला सुरुवात करा, सगळी सृष्टी मदत करायला तुमच्या पाठीशी उभा राहते. एका मागोमाग एक संकट महाराजांवर कोसळत राहील. 7,500 फौजनीशी फतेह खान आला, मृत्यूचा प्रसंग. 40,000 फौजनीशी अफजल खान आला, मृत्यूच होता. 1.25 लाखाची फौज गुण शाहिस्ता खान आला, मृत्यूच होता. 3.5 लाख फौज गुण मिर्झा राजे जयसिंह आला, मृत्यूच होता. तह करावा लागला. पुरंदरासह 23 किल्ले मिर्झाला बहाल करावे लागले. आतापर्यंत कमावलेलं सगळं द्यावं लागलं. काही काही आपलं आयुष्य समर्पित केलं. काही जण या स्वराज्यासाठी कुर्बान झालेले. काही तळहातावर शीर घेऊन झुंज घेतलेली. ते सार द्यावं लागलं. आयुष्यात जेवढं होतं तेवढं सगळं केलं. एखादा खचला असता, निराश झाला असता. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा महाराज परत आग्र्याला गेले. मृत्यूच्या गुहेत परत माघारी येऊ का माहिती नाही. महाराज सांगतात, भिनाऱ्याला सगळे घाबरवतात आणि निर्भयाला संकट सुद्धा शरण येतात.
संकटांना घाबरून पळू नका, मग संकट पाठलागच करत राहतील. संकटांना भिडा, त्याच्याशी लढा, मग संकट आपोआप निघून जातील. विवेकानंद असं सांगतात की जोखीम पत्करा. यशस्वी झालात तर नेतृत्व कराल आणि अपयशी झालात तर मार्गदर्शन कराल. तोटा काहीच नाही, पण लढा, भिडा. महाराजांनी ते केले. आग्र्यालाही गेले, औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटलेही. मात्र येता येताच महाराजांनी एक भव्य स्वप्न बघितलं. राज्याभिषेकाच, राष्ट्र निर्माणाच, प्रत्येकाच्या मनामनात राष्ट्रीयत्व पेरण्याच. 1665 ला 23 किल्ले दिले, उरले फक्त महाराजांकडे अवघे 16. पण 65 पासून राज्याभिषेक झाला 6 जून 1674. स्वराज्यात किती किल्ले आहेत माहितीये? 360. म्हणजे अवघ्या 9 वर्षात महाराजांनी तब्बल 340 किल्ले मिळवले. 340. अरे खचता कसले, उभारा, लढा. सगळं गेलं म्हणून रडत नाही बसायचं, पुन्हा उभा राहायचं. तुम्ही किती वेळा पडता याला महत्व नाही, तुम्ही किती वेळा उठून उभा राहता हे महत्वाचं आहे. काही होऊ द्या, माघार घ्यायची नाही, अजिबात नाही, विषयाच नाही. महाराजांचं यश जे आहे ना ते तिथं 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 आहे. 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाला. सभासद असं लिहितो की या मुलींच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला. ही गोष्ट काही साधी झाली नाही. शतकातून नव्हे, लाखो वर्षातली, महाराष्ट्रातली ही पहिली घटना. लोककल्याणकारी राज्य निर्माण झालं, रयतेचं राज्य उभं राहिलं. हिंदवी स्वराज्य लोकशाही राज्य म्हणून खडं झालं. केवढं विलक्षण कार्य. पण शिवरायांचा राज्याभिषेक झाला, पण महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग पछाडत होता. काही करून महाराजांचा राज्याभिषेक होताच कामा नये. आणि महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची जबाबदारी औरंगजेबाने आपल्या दूध भावावर सोपवली. त्याचा दूध भाऊ श्रीगोंद्यांच्या जवळ भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा एक किल्ला आहे. त्या बहादूर गडावर राहत होता आणि त्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. आता काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, पण नाव जोरात आहे. राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची जबाबदारी महाराजांनी त्याच्यावर सोपवली. पण तरी महाराजांचा राज्याभिषेक झाला. औरंगजेब भयान संतापला आणि त्यांनी खरमरीत पत्र या बहादूर खानाला लिहिलं. अरे तू करतोस काय, राज्याभिषेक झाला. या बहादूर खानाने औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर, उत्तरेकडून मी प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवराय छत्रपती व्हावे. काय अलौकिक उत्तर. मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. पण औरंगजेब स्वस्त बसणारा नव्हता. बहादूर खानावर भयान संतापला होता आणि औरंगजेबाचा राग बहादूर खानाला परवडणारा नव्हता. औरंगजेबाचा आपल्यावरचा राग जावा यासाठी बहादूर खानाचे प्रयत्न सुरू झाले. त्याला औरंगजेबाचं दुखणं माहिती होतं. त्याला माहिती होतं टेबलाखालनं दिलं म्हणजे टेबलावरनं कामं होतात. पैसा म्हटलं की औरंगजेब पागळायचा. आपल्यावरचा राग जावा यासाठी बहादूर खानानं लगेच आग्र्याला औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर, जे व्हायचं ते झालं, पण इथं बहादूर गडावर मी 1 कोटी नगद गोळा करून ठेवलेत आणि 200 दक्षिणी खोडी. बस एवढा पावसाळा संपू द्या. हे 1 कोटी रुपये आणि 200 खोडी मी लगेच आग्र्याला पाठवतो. औरंगजेबानं पत्र वाचलं, भले पट्टी, शाबास, 1 कोटी दे, लवकर 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 पाठवून दे. आणि इथनं पुढे जरा नीट रागच गेला औरंगजेबाचा 1 कोटी म्हटल्यावर. पण बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात औरंगजेबाला आग्र्याला कळाली, त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले, बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि महाराजांनी बोलावलं, सर सेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव येते झाले. जी महाराज. हंबीरराव, बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. काय संवाद आहे बघा. महाराज म्हणतात, हंबीरराव, बहादूर गडावर 1 कोटी नगद आहे. आणतो. कारण
देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं नाही म्हटले, नाही महाराज बरोबर आहे तुमचं, पण जरा दिवस पावसाळ्याचे आहेत, मलाही सर्दीचा त्रास आहे, उद्या नवरा पावसाळा बघू ना परत. नाही, विषयच नाही. बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत, आणतो, पण आणणं सोपं आहे. बहादूरगडावर 35,000ची खडी फौज आहे आणि त्या 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी आणायचे तर किमान 50,000ची फौज हवी. मग रायगडावर 50,000ची फौज आहे? नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयाला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापल्या गावी शेतीवाडी करायला गेलंय. रायगडावर सैन्य आहे कुठं? मग आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची. हंबीररावांनी काय केलं, त्या 10,000तले 9,000 आपल्या सोबत घेतले, 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले आणि घेतलेल्या 9,000 फौजेचे परत 2 भाग केले. एक भाग केला 7,000चा, दुसरा भाग केला 2,000चा. 2,000ची फौज घेऊन हंबीरराव रायगडावरनं निघाले. ते सरळ रायगडावरनं पुण्यात आले आणि पुण्यात सोलापूर हायवेनं सांडस पाटस करत बहादूरगडाच्या अलीकडं करकुंब नावाचं गाव आहे, त्या करकुंबला येऊन थांबले. त्या करकुंबवरनं बहादूरगड एका झेपेचा 2,000 फौजेनिशी हंबीरराव करकुंबला, उरलेली 7,000ची फौज घेऊन हंबीररावांचा सहाय्यक सरदार रायगडावरनं निघाला. तो पुण्यात पोहोचला आणि तो पुणे नगर हायवेनं रांजणगाव शिरूर करत नगरला आला आणि नगरवरनं श्रीगोंद्याकडं म्हणजे बहादूरगडाकडे निघाला. मराठ्यांनी जसा नगर सोडलं आणि श्रीगोंद्याच्या दिशेनं ते म्हणजे बहादूरगडाच्या दिशेने निघाले. मराठ्यांनी एकच हल्ला कल्लोळ करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, ढोल ताशे बडवायला सुरुवात केली. बघता बघता हल्ला कल्लोळ वाढला. मराठ्यांचा हा हल्ला कल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला आणि एक हेर धावत धावत बहादूरखानाजवळ पोहोचला. हुजूर, घ्यावा, ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा? ते तर रात्री येतात, दिवसा कसे आले? आणि खरं आहे बरं, महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. शत्रू बलाढ्य आहे, अफाट आहे, त्याच्यावर सैन्य आपल्याकडे नाही. मग अमावस्येचा किर्र काळोखाचा फायदा घ्यावा म्हणजे डोळ्यात बोट घातलं तरी दिसता कामा नये आणि छोट्या सैन्यानं बलाढ्य सैन्यावर हल्ला करावा. हे महाराजांचं लढाईचं सूत्र मोगलांनाही माहिती आहे, बहादूर खानाला माहिती आहे. नाही, मराठे दिवसा येऊ शकत नाहीत, मराठे रात्रीच. पण तोपर्यंत हर हर महादेवच्या किलकारा त्याच्याही कानावर पडल्या आणि त्याची खात्री पडली. आले पण ज्या ती दिवसा आलेत भयानक आले असणार, कारण आपले इथंच 35,000 आहेत. आपल्या 35,000 फौजेशी झुंजायला मराठे दिवसा येत आहेत म्हणजे मराठे 50,000 तरी असणार. बहादूर खानानं काय केलं, आपले 35च्या 35,000 सैन्य बाहेर काढलं, वॉचमन गेटमनच ठेवले तिथं आणि बहादूर खान 35,000 फौजेनिशी निघाला मराठ्यांच्या दिशेनं. इकडून मराठे आक्रमण हर हर महादेव करत निघाले तर तिकडून बहादूर खानाचा सैन्य यलगार ताकताक धिंदेन. आता दोन्ही फौजा आमने सामने आल्या, तुंबाडी युद्ध होणार, बाहेर रणंगण मारणार. बघता बघता बहादूर काढला आक्रमण, उचलले मराठे, समोर गेले, तलवारी उचलल्या आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी रिव्हर्स गेअर टाकला, भागो. त्या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. मराठे पुढं मुघल मागं, मराठे पुढं मुघल मागं, 1 मैल 2 मैल 3 मैल 4 मैल मराठे मागं वळूनच बघेनात. मग बहादूर खान थांबला. रुक जाओ गए, आता नाही यायचे परत. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000 फौज बघूनच पळून गेले, आता नाही यायचे परत. चलो वापस. वळाला बहादूर खान, निघाला बहादूरगडाच्या दिशेनं. 2-3 मैलच गेला असेल तेवढ्यात त्याचा मागचा ओरडला, हुजूर, मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान सांगतापला, आणि काही लढाई आहे का? अशाच ते करावं पद्धत. त्याला काही कळायचंच बंद झालं. पण आता मराठे येत आहेत म्हणल्यावर पर्याय नव्हता. त्यांनी आपलं सैन्य वळवलं, परत निघाला मराठ्यांच्या दिशेनं. मराठे तावत होते, मगाशी हुलकावणी दिली, पण आता घुसायचं आणि सरळ कापायचं. बघता बघता बहादूर खानाची फौजही सामने आली आणि कडाडला बहादूर खान. यलगार आक्रमण, उचलले मराठे, हर हर महादेव, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी पुन्हा युटर्न मारला, भागो. त्या बहादूर खानाला कळायचं बंद झालं.
झाला परत मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. 2 मैल झाले, 4 मैल झाले, 5 मैल झाले, 10 मैल झाले, मराठे मागं वळूनच बघे नाही. शेवटी बहादूर खान वैतागला. रुक जाओ, गए, भाग गए, आता नाही यायचे परत, उगा हुलकावणी द्यायला आलते, चलो वापस. बहादूर खानानं परत आपलं सैन्य वळवलं, निघाला बहादूरगडाच्या दिशेनं. 5-6 मैलच गेला असेल तेवढ्यात त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खानाला सुचेना, आणि काय पद्धत आहे करा, लपाछपी चालली आहे काय, काय असेल ती एकदाच करा ना, असेच ते करावं लढाई. पण त्याच वेळी त्याने आपल्या सैन्याला सांगितले, सैतान हे मराठे कुठेही उगवतात, कुठूनही गायब होतात, पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात. 2 वेळा हुलकावणी दिली, 3ऱ्या वेळा भुसतील आणि कापतील, सावध राहा, सजग राहा. आणि त्यांनी सांगितलं आता काय व्हायचं ते होऊ दे, आता जातील तिथपर्यंत ताणायचे बास. काय व्हायचं ते होऊ दे, आता जातील तिथपर्यंत ताणायचे बास. झालं. परत बहादूर खान वळाला, निघाला मराठ्यांवर चाल करून. आता मराठे सुद्धा तावत 2 वेळा फसवलं, आता घुसायचं आणि कापायचं. परत दोन्ही फौज आमने सामने आल्या. बहादूर खान कडाला यलगार आक्रमण, उसळले मराठे, हर हर महादेव, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला, भागो. पण आता बहादूर खानाचं पक्क ठरलं होतं, काय व्हायचं ते होऊ दे, आता जातील तिथपर्यंत ताणायचे. तर मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. 2 मैल झाले, 4 मैल झाले, 10 मैल झाले, मराठे पुढंच, बहादूर खान मागच. बघता बघता मराठे नगरला पोहोचले, बहादूर खान मागच. तोपर्यंत मराठ्यांनी नगर सोडलं, मराठे शिरूरला पोहोचले, बहादूर खान मागच. जसा बहादूर खान शिरूरला पोहोचला तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणला, हुजूर गए हो, लौट जा, तू गप, तू गप, काय व्हायचं ते होऊ दे, पण आता जातील तिथपर्यंत ताणायचे बास. बहादूर खान आता ऐकायला तयार नाही. तोपर्यंत मराठे रांजणगावला पोहोचले, बहादूर खान मागच. मराठे रांजणगाववरून निघाले, पुण्यात पोहोचले, बहादूर खान मागच. जसे मराठे पुण्यात पोहोचले, काही मराठे कत्रच्या घाटात, काही मराठे सिंहगडच्या घाटात आणि उरलेले मराठे सासवडच्या घाटात. बहादूर खान 35,000 फौजनीशी पुण्यात पोहोचला खरा, पण त्याला मराठे कुठे दिसेच ना. यही तो थे, कहा गए, ढूंढो. सगळं बहादूर खानाचं सैन्य मराठ्यांना शोधत राहिलं, पण मराठे सापडेच ना. त्या बहादूर खानाला कुठं माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त 3घच फिरू शकतात, एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. 4थ्याचं काम शोधून शोधून दमला, पण मराठे कवसेच ना. आणि मग बहादूर खान म्हटला, जीतम जीतम जीतम, बड़ी जीत हासिल की हमने, मराठे भाग गए, मराठों को भगा दिया, खासी जीत मिली हमें, चलो वापस. आणि निघाला बहादूर खान पुण्यावरनं परत रांजणगाव शिरूर करत माघारी. पण 35,000 फौजनीशी बहादूर खान पुण्यात येऊन पोहोचलाय. एवढीच बातमी हिरानी इकडं करकुमला उभा असणाऱ्या हंबीररावांना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय, इकडून रान मोकळच आहे. हंबीररावाने आपली 2,000 फौज घेतली आणि एका झेपेत बहादूरगड गाठला. तिथं वॉचमन गेटमन थाबडून सुजवले, आत जाऊन 1 कोटी उडवले. 200 दक्षिणी घोडी ताब्यात घेतली. किल्ल्यात जेवढा किमती सामान होतं, किमती ऐवज होता, तेवढा सगळा काबीज केला. हंबीररावांना खरं तर सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं आणि 1 कोटी नगद 200 दक्षिणी घोडी घेऊन हंबीरराव परत बहादूरगडावरनं करकुम करत, सांडस पाटस करत, सोलापूर हायवेनं पुणे, पुणे टू रायगड, इकडं जीतम जीतम करत बहादूर खान पोहोचला होता नगरला. नगरवरनं निघाला होता बहादूरगडाच्या दिशेनं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला, त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काय कळे ना. मग एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला. बहादूर खानानं त्याला विचारलं, ये क्या है? तो सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन? मराठे हुजूर. मराठे? तो हम किनके पीछे थे? मराठों के हुजूर. तो इधर कौन आया था? मराठे हुजूर. ऐसे कैसे हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. आणि मग बहादूर खानाला कळालं, म्हणजे 7,000 फौजेनं आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, असं तसं मरणारच आहे, पण जर दिलं ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजा आहे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, चल ठीक आहे, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्याला 1 वर्ष मिळालं, पण त्या पहिल्या कायद्याला काही कळेना.
त्यानं परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतो वैल्या का? मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय, बाकी काही नाही. तसा तो कैदी म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब या एका वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या एका वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही होईल ना, एक वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हा कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी आता परत कशाला फिरू? मी लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. झेपावत राहा, ध्येयाच्या दिशेनं झेपावत राहा. झेपावता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. रांगता येत नाही, घसरत जा. पण जा. जोपर्यंत ध्येय गाठत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे ध्येय स्वागताला उभा असतं. काय सांगितलं महाराजांनी? पर्याय निर्माण करा. आमची पोरं कारण सांगतात, आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात आणि सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. नाही आम्ही गरीब आहे, अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही मला जरा बुद्धी कमी आहे, उत्तम. विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण सबबी काही नाही हो, शून्यातनं विश्व उभा करणारे राजे. सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत, बऱ्याच लढाया बुद्धीच्या धारेवर जिंकता येतात, हे लक्षात घ्या. ते केलं महाराजांनी. 35,000ची फौज आहे बहादूरगडावर, महाराजांची 7,000. बरं मला सांगा, प्रत्यक्ष युद्ध झालं का? नाही. महाराजांचं काय नुकसान झालं का? नाही. काय मनुष्यहानी झाली का? नाही. आणि फायदा 1 कोटी. 1 कोटी मिळाले. आता 1 कोटी मिळाले, आता पार्टी. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे नेते, तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते. महाराजांचं नियोजन फक्त पैसे आणण्यापुरतं नव्हतं. पैसे आणल्यानंतर काय घडेल त्याचाही विचार करून त्यावर कशी मात देता येईल याचंही नियोजन महाराजांनी केलं होतं. 50 वर्षाचा विषय महाराजांचा, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय काय जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. महाराजांना व्यवस्थापनाचे विश्वगुरु मानतात. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन ते अंमलात आणाव्यात, हे महाराजांच्या यशाचं सूत्र. महाराजांसारखं दुसरं झालं नाही, कुणी होणार नाही. कारण माहिती आहे, जे जगानं केलं ते महाराजांनी कधीच केलं नाही, आणि जे महाराजांनी केलं ते जगाला कधीच करता आलं नाही. हे सगळ्यात आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. माणसं घडवली कुणी घ्या, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी. नॅशनल कॅरेक्टर्स प्रत्येकाचं आयुष्य सांगतं. काय नियोजन आहे माणसं घडवण्यापासून. शून्यातनं कसं विश्व उभा राहिलंय. अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं. बघा ना,
6 महिने महाराज पन्हाळ्यावर अडकलेत. नेताजी पालकरनी छापा टाकला, पळत तोकडं पडलं आणि राजाला कळून चुकलं, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. त्या दिवशी राजाने बोलावणं धरलं. नुकत्याच स्वराज्यात आलेल्या, नव्यानं ओळख झालेल्या आणि हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवा काशीदला. शिवा येता झाला. राजा बोलावणं धरलं जी. हो शिवा, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असा मी खूप ऐकून आहे. शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचा आहे. तसा शिवा हरकला, झटकन हात गेला, राजांचा वेश परिधान केला, राजांचा जिरटोप मस्तक चढवला आणि राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतो जी, आणि बघत राहिले राजे. शिवा, शिवा आरशात आमचंच प्रतिबिंब पाहण्याचा भास होतोय. शिवा राज राज म्हणजे तो सिद्धी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा तुला कसं कळलं, तुला कसं कळलं? आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राजा एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगाव आहे. तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ती कळतं आम्हासनी. राज राज त्या किडा जातो की, लढतो की, राजा फिरतो की त्या संगीला. तसं राजे सरदिशी पुढे चाले. शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ती शिवाच्या पाठीवर पडली. चाल ठरली. राजाने सिद्धीला निरोप धाडला. आम्ही तह करायला तयार. सिद्धी आनंदला. आखिर आई गया तो कम का चूहा सिकंजे में, अब दिखाएंगे उसे अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होगा. आखिर शिवाजी आ ही गया पंचे में, बस फिक्र कैसी. सिद्धी गाफील झाला. सैन्य बेसावत, वेडा ढिला पडला आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला. सिद्धी शितहाची बोलणी करायला निघाले. शिवा काशीद आणि त्याच वेळी बांदल फौज आणि बाजीप्रभूंना सोबत घेऊन महाराज निघाले. पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या बाजूने त्या वादळी पावसाळी किरण रात्री विशाळ गडाकडे सिद्धी वाट बघत होता. पालखी आली तसं सिद्धी पुढे झाला. अहो शिवाजीराजे. पालखीचा पडदा सरकला. आज ते कदम राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढे झाला. गळाभेट घेतली. चलिये राजे. आणि राजांची पावलं श्यामेण्याच्या दिशेनं पडू लागली. पण त्याच वेळी 2 संशयी डोळे रोखले गेले होते शिवा काशीदांवर. अचानक ते 2 संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजी राजे नाही हो सकते. आणि थमकला सिद्धी. म्याना तनंगी तलवार लटलटली. संदिशी चालली. रक्ताची चटकटी हाताने चटकन डोळ उडाला. शिवा तळात ढकलला आणि सिद्धी विचारता झाला, सच बता तू ये शिवाजी राजे? आणि शिवा म्हणाला, हा मैं ही हो शिवाजी राजे. मग मात्र सिद्धी वळाला त्या 2 संशयी डोळ्याकडे. ते 2 संशयी डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खान. सिद्धीने विचार, कैसे कर सकते हो, ये शिवाजी राजे नहीं है. तसा फाजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे. अफजल खान वादाच्या वेळी मी बघितलंय शिवाजी राजांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये शिवाजी राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय. हे जर खरे शिवाजी राजे तर यांच्या मस्तकावर तलवारीच्या वाराची ती खून पाहिजे. तसा सिद्धी झपडल्यासारखा पुढे झाला. शिवाच्या मस्तकावरचा जिरटोप मागे सरला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला. नंगे तलवार लखलखली. संदेशी चालली. रक्ताची चिरकांडी हाताने चटकन डोळ उडाला आणि अखेर समशराने गर्दनीवर. आणि सिद्धी विचारता झाला, मरने से पहले आखिरी बार पूछता हूं, सच बता तू ये शिवाजी राजे? आणि कडाडला शिवा, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणाला असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का? अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या राजांची पाठ तू काय धरणार? सोडून दे ख्वाब. पण फिरले शमशेर आणि शिवाचं मस्तक छाटलं गेलं. रक्ताळला शिवा मातीत पडला. अखेरचा श्वास फुलला. डोळे लवले, ओठ हलले. त्या श्वासाने माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला शिवा सांगत राहिला, सांगा माझ्या राजांना, हा शिवा गेला, मातीत मेला. पण नुसता मातीत नाही, मातीसाठी गेला. मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, हे सांगत गेला. आणि शिवा नावाचा एक धगधगता अध्याय संपला. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो,
6 महिन्याची ओळख आहे महाराज आणि शिवा काशीदांची, 6 महिन्याची. आणि महाराज शिवाला विचारतात, शिवा आमचं रूप घेतोस? हे शिवा सिद्धीच्या भेटीला जातोस? होय रे शिवा मरायला तयार होतोस? शिवा म्हटलं होतो. चला गेलाय, स्वराज्यासाठी समर्पित झाला. काय केलं असेल हो महाराजांनी? या 6 महिन्याच्या भेटीत महाराजांनी त्याच्या उरात काय पेरलं असेल? हिंदवी स्वराज्य नावाचा महामंत्र. महाराजांनी कधी कुणाला सांगितलं नाही मी म्हणतोयस म्हणून ये, मी सांगतोय म्हणून लढ. नाही, महाराजांनी स्पष्ट सांगितलं, मी सांगतोय म्हणून नव्हे. तुला जर वाटत असेल हे तुझं राज्य तुझं राहावं तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळी सुरक्षित राहाव्यात तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं तर ये. मी म्हणतोय म्हणून नको. इथला प्रत्येक जण जो आला ना तो स्वतःच्या स्वराज्यासाठी, स्वतःच्या राज्यासाठी, उद्याच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी एक 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 महाराजांनी असा उभा केला. पन्हाळ्यावरनं पश्चिमेकडून वादळी पावसाळी रात्र निघालेले महाराज 21 तासाच्या अखंड प्रवासानंतर मसाईच्या पठारावर पोहोचले. आणि त्याचवेळी बाजीप्रभूंना चाहूल लागली. सिद्धीची फौज येते आणि बाजीप्रभू महाराजांना म्हणाले, राजे निम्या लोक घेऊन आपण पुढे निघा, निम्या लोकांनिशी आम्ही येथे झुंजितो. महाराज म्हणले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राजा, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. पण राजे ऐके ना, बाजी प्रभू सांगतायत, राजा निम्या लोक घेऊन तुम्ही निघा, निम्या लोकांनिशी आम्ही ते झुंजितो. साहेब कार्य मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. तयार आहे बाजी प्रभूंची. महाराजांना स्पष्टपणे सांगतायत, साहेब कार्य आम्ही मरितो. काही हरकत नाही. काय पेरलं असेल हो महाराजांनी? काय दिलं असेल? महाराज पुढे विशाळगडाकडे निघाले आणि सिद्धीची फौज प्रभातासारखी कोसळली. बांधलांची फौज आणि बाजी प्रभू झुंजत राहिले. शरीरावर जागा नव्हती, जिथं वार झाला नव्हता. पण बाजी कडणत होते की जोपर्यंत विशाळगडावर राजे पोहोचल्यांचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. जाऊन सांगा त्या यमाला. अहो यम सुद्धा मान खाली घालून उभा राहिला असेल या निर्भयपणाला बघून. राजे पोहोचल्यांचे आवाज झाले आणि शिर तुटले, बाजी कोसळले. गजापूरची खिंड पावन खिंड झाली. काय माणसं घडवलीत महाराजांनी. पुढं महाराज बाजी प्रभू फुलाजी प्रभूंच्या स्थिंध या गावी गेले. बाजी प्रभूंच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी प्रभू फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ज्यांची मुलं तरुण आहेत त्यांना सरकारी सेवेत घेता येईल. पण काहींची मुलं छोटी असतील आणि त्यांचे वडील युद्धात मारले गेले, अशा छोट्या मुलांचं काय? महाराजांनी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय. आपल्या सैनिकांच्या मुलांच्या संगोपनाची, संवर्धनाची, शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची सगळी व्यवस्था स्वराज्याच्या वतीनं केली जायची. लहान मुलांचंही केलं. पण काही काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो युद्धात गेला, मारला गेला, आता घरी फक्त विधवा पत्नी. तिचं काय? 350 वर्षापूर्वी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. 350 वर्षापूर्वी धारातीर्थी पडलेल्या आपल्या सैनिकाच्या विधवा पत्नीला पेन्शन दिली जायची. किती तेही ठरवलंय. तो सैनिक धारातीर्थी पडला त्यावेळी त्याला जेवढा पगार असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचंही झालं. काही सैनिक असे असतील ज्यांचं अजून लग्नच झालं नाही, घरी फक्त वृद्ध माता पिता आहेत. मुलगा सैन्यात गेला, मारला गेला, आता त्या वृद्ध माता पित्यांचं काय? महाराजांनी आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी अडीशेरी नावाची योजना चालू केली आहे. दरमहा स्वराज्यातनं या वृद्ध माता पित्यांना 2.5 शेर धान्य दिलं जायचं. थोरांपासून पोरांपर्यंत सगळ्यांची काळजी घेणारा आणि स्वराज्य कानून जाबता या घटनेवर चालवणारा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. हे लोककल्याणकारी रयतेचं राज्य, साऱ्यांचं राज्य. 1 कोटी बहादूरगडावरनं मिळवले. महाराजांना माहिती आहे हा बहादूर खान गप्प नाही बसणार. त्याचं स्वतःचं 35,000 तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, औरंगाबादचं सैन्य गोळा करेल, 1 लाख फौज उभा करेल आणि सरळ रायगडावर हल्ला करेल. जर बहादूर खान 1 लाखाच्या फौजांशी रायगडावर चाल करून आला तर रायगडावर आपली फौज आहे फक्त 10,000. राजधानीचा गड राखावा कैसे? मग काही केलं तरी बहादूर खानाचं आक्रमण रोखलं पाहिजे. कुठपर्यंत? आपलं सैनिक परत येत नाही तोपर्यंत. आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण रोखायचं आहे. सुरू झालं महाराजांचं राजकारण आणि महाराजांनी आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं बहादूरगडावर. महाराजांचे वकील काझी हैदर आले. हे कळल्याबरोबर बहादूर खान भेटच घेना. नको बाबा, ते फसवतात फार. पण राजकीय संकेत असतो, राजदूताची भेट घ्यावी. काझी हैदर आलेत म्हटल्यावर नाईलाजानं का होईना बहादूर खानाला भेट घ्यावी लागली. काझी हैदर बहादूर खान बसले. बहादूर खानाने विचारलं, हां क्या है? तसे काझी साहेब म्हणले, हुजूर आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे असे दिवसा ढवळ्यात 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतःकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर आमच्याकडनं चुकून घडलो हे. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला म्हणून हा गोंधळ झाला. पण आमच्या महाराजांना पश्चाताप झाला. आमचे महाराज आम्हाला म्हणाले, काझी साहेब तुम्ही तुरंत बहादूर खान साहेबांकडे जा. त्यांना सांगा आम्ही विना अट विना शर्त त्यांना 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी राजांना त्यांच्याकडे पाठवायला तयार आहे आणि बहादूर खान साहेब सांगतील त्यावेळी आम्ही स्वतः सैन्यानिशी त्यांच्या सहकारी यायला तयार आहे. एवढा ऐकलं तसा बहादूर खान धाडकन उठला. 10 किल्ले? मग आत्ताच चाव्या नाहीच्या. मग संभाजी राजे कधी येत आहेत? मग महाराज कधी येतील? काझी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय. काझी हैदर म्हणले, हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहेत, पण आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणजे काय 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 काय? नाही, आमचे महाराज हे जे सगळं तुम्हाला देणार आहेत म्हणजे 10 किल्ले, संभाजी महाराजांनी येणं, स्वतः महाराजांनी येणं, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशहांची मान्यता हवी. बस. एकदा बादशहांचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान म्हणला, एवढंच ना? दिले दिले दिले, फक्त शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना? औरंगजेबाची मान्यता दिली दिली दिली. त्याच्या काही डोक्यातच नाही आलं. बरं तो काय आत्ताचा काळ आहे का? काय पाहिजे? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. बहादूर खानानं लगेच औरंगजेबाला फोन लावलाय आणि लागला, हा 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 बादशाहजी आलेत 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 वकील महाराजांचे. हो हो, नाही झाली झाली चर्चा. नाही नाही 10 किल्ले देतो म्हटले. हो हो, नाही नाही विनाट विनाट विनाट. हा नाही नाही संभाजी महाराजांनाही पाठवताय. हो हो, नाही नाही महाराज येतो म्हणले. हो हो हो, हा नाही नाही नाही, फक्त एकदा तुमची मान्यता म्हणजे तुमचे शिक्क्याचे कागद आले की यांनी हे सगळं आपल्याला दिले. हा शिक्क्याचे कागद पाहिजे तुमचे. हा पाठवताय? हा ईमेल व्हॉट्सअपला द्या ना पाठवून. नाही हो, एवढा वेगवान काळ. मग काय करावं लागेल? काय हवंय? औरंगजेबाच्या शिक्क्याचे मान्यतेचे कागद. त्यासाठी सांडणीस्वार महाराष्ट्रातून आग्र्याला जाणार. जायला लागणार 2 महिने. शिक्क्याचे कागद घेणार आणि आग्र्यातून पुन्हा महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. आता हे सगळं होईपर्यंत बहादूर खाननी म्हणलं आता काय सगळं येते म्हणल्यावर कशाला हालचाल करा. पण या 4 महिन्यात महाराजांनी मात्र रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली आणि महाराज म्हटले ये आता कधी पण. पण जसे औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद आले, बहादूर खानानं तातडीने आपले 2 वकील लगेच रायगडावर पाठवून दिले. म्हणजे जा 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 जा, ते महाराजांना शिक्क्याचे कागद द्या आणि त्यांच्याकडनं 10 किल्ले, संभाजी महाराज ते सगळं घेऊन या. वकील पोचले रायगडावर. महाराजांची भेटही घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं? तसे वकील म्हटले, नाही ते तुमचे काझी हैदर आले होते. कशाला? ते तुम्ही नाही का आमचे 1 कोटी पळवले? कधी? अहो ते तुमचे हंबीरराव आलते. कुठं? अहो तुमचे हंबीरराव आलते, त्यांनी 1 कोटी पळवले. मग तुमचे काझी साहेब आले, ते म्हणले 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. ताडकन उठले महाराज आणि म्हणाले, तुमच्या त्या बहादूर खानानं असा कुठला तेग
मान पावाल. मान खाली घालून गेली हो वकील. तिकडं बहादूर खान वाटच बघत बसलाय. जसे वकील आले त्याने विचारलं क्या हुआ. वकील म्हटले पुन्हा फसवलं हो. आता करतो काय. बरं सगळं कळवलंय हो औरंगजेबाला. शिवाजी महाराज 10 किल्ले देतो म्हणले संभाज. आता काय कळवायचं. बिचारा बहादूर खान त्यांनी जे घडलं होतं ते तसंच औरंगजेबाला कळवलं आणि शेवटी लिहिलं त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला पुन्हा फसवलं हो. त्याच्या या पत्रावर औरंगजेबाचं जे उत्तर आलंय ते आम्ही आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब लिहितो तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड फौज घेऊन जाता, अफाट बचनेत नेता, बलाढ्य खजिना घेऊन जाता, त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात शिवाजी राजांबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजांनी आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी महाराज तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे. औरंगजेबाच्या याही पत्राला बहादूर खानानं उत्तर पाठवलं. हुजूर तुम्ही मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर ते शिवाजी महाराज आग्र्याला सुद्धा आले होते. तुम्हाला कसं फसवलं. आम्हालाही तसंच फसवलं. औरंगजेब बोलू शकला नाही याच्यावर. एवढंच नव्हे तर औरंगजेबानं महाराजांची एवढी दहशत घेतलेली की जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून. इतकी भीती त्याची होती, इतकी भीती. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे काय केलंय महाराजांनी. 26 वर्ष घालवलीत औरंगजेबानं स्वराज्याची काय आयुष्याची. 26 वर्ष सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याची तो टकरा घेत बसलाय. 26 वर्ष त्यांनी सगळा खजिना घालवला, त्याची सगळी सैन्य संपदा संपली, पण तरी तो स्वराज्य संपवण्याच्या माग आहे. स्वराज्यच का. त्याला स्वराज्यच का संपवायचं आहे. तिकडे इराणचा शाबास तसाच आहे, अफगाणिस्तान तसंच आहे. अरे ते घे ना. बिजापूरची आदिलशाही घे, निजामशाही घे. स्वराज्यच का. औरंगजेब हे बाकीचं काही घेत नाही. तो सगळी हयात स्वराज्य घेण्यासाठी खर्ची घालतोय का. औरंगजेब आपल्या मृत्यूपत्रात काय लिहितो माहिती आहे. औरंगजेब लिहितो इराणचं राज्य शाबास आहे, अफगाणिस्तानचं राज्य अलीशाहचं आहे, बिजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य ना कुठल्या बादशाचं, सम्राटाचं वा सुलतानाचं, ते रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका येतो हाय. हे रयतेचं राज्य आहे आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. सगळ्यात मोठा धोका येतो हाय. खरं आहे होतेच. तो बुंदेलखंडाचा छत्रसाल बुंदेला आला. महाराज आपली नोकरी करावी म्हणतो. अरे नोकरी का. जा स्वातंत्र्याचा लढा उभा कर, बुंदेलखंड स्वतंत्र कर. हा छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. आसामचा राजा ओहम 7 लाख मोगलांच्या फौजेबरोबर मुठभर सैन्याने झुंजला. तो ओहमचा राजा आसामचा राजा सांगतो मी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो. क्षेत्र कुठलंही असो, प्रांत कुठलाही असो, दीपस्तंभासारखे प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करणारे छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष, युग प्रवर्तक. इंग्रजांनी नेताजी सुभाषचंद्र बोसांना नजर कैदेत ठेवलं. त्या नजर कैदेत असतानाच नेताजींच्या हाती शिवचरित्र आलं आणि ते शिवचरित्र वाचताना आग्र्याहून सुटका या प्रकरणावर नेताजी सुभाषचंद्र बोस रेंगाळले. जणू शिवचरित्रानंच त्यांना वाट दाखवली. आग्र्यातून महाराज जसे वेषांतर करून निसटले, नेताजी सुभाषचंद्र बोसांनीही वेषांतर करून देशांतर केलं आणि देश स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौजेची उभारणी केली. आणि त्या आझाद हिंद सैनिकांना स्वातंत्र्याचा एकच मंत्र दिला. नेताजी सुभाषचंद्र बोस सांगतात या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा फक्त एकच महामंत्र आहे आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हा महामंत्रच यश देईल. आजही छत्रपती शिवाजी महाराजच
कुठल्याही क्षेत्राप्रांतात असा त्यांचे विचार त्यांचा आदर्शच आपल्या साऱ्यांना यश देईल. धन्यवाद.